हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो आज तुमचा भाऊ आलेला आहे 27th नॅशनल यूथ फेस्टिवलला. येस, बरोबर ऐकलं तुम्ही. सो नाशिकमध्ये या वर्षाचा यूथ फेस्टिवल होतोय. आपल्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे की नॅशनल लेवलचा एक इव्हेंट जो नाशिकमध्ये ऑर्गनाईज केला जातोय. आणि फॉर दॅट त्याच्या इनॉग्रेशनसाठी मोदी साहेबसुद्धा आज इथे आले होते आणि त्यांनी रोड शो केला. रामकुंडावर गंगेची आरतीसुद्धा केली. काळाराम मंदिरात सुद्धा त्यांनी व्हिजिट केलं. सो मी तुम्हाला तेही दाखवतो आणि इथे काय काय अरेंजमेंट्स केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून. सो ही रोड शो मधली काही दृश्य. आणि त्यानंतर काळाराम मंदिरात जी मंदिर स्वच्छ ठेवण्याची अपील केली तेव्हाचे काही दृश्य. आणि तिथून रामकुंडावर गोदा मातेची आरती करतानाचे दृश्य. सो जसं आपल्याला माहिती आहे की यूथ फेस्टिवलचं जे लोकेशन आहे ते तपोवन नाशिक येथे आहे. सो आम्ही पण तपोवनचं जे ग्राउंड आहे त्या दिशेने गेलो आणि तिथे पोचल्यानंतर आम्हाला तिथे एक भव्य असं स्टेज किंवा भव्य असं पंडालची अरेंजमेंट दिसली. आणि तिथे मध्ये गेल्यानंतर जेव्हा बघितलं तर नीती मोहन जी इंडियन सिंगर आहे तिचा लाईव्ह परफॉर्मन्स, लाईव्ह शो चालू होता. सो आम्ही तो पण एन्जॉय केला. आणि भरपूर प्रमाणात तिथे भारतातून यूथ आलेले होते, म्हणजे नॉट ओनली फ्रॉम महाराष्ट्र. सो काही काळ तिथे आम्ही लाईव्ह शो एन्जॉय केल्यानंतर आम्हाला मेन जे लोकेशन होतं यूथ फेस्टिवलचं तिकडे जायचं होतं. सो आपल्याला न्यूजपेपरमध्ये वगैरे भरपूर ठिकाणी आपल्याला हेच वाचायला मिळालं की तपोवन ग्राउंडवरच आहे, पण तसं नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये हा जो फेस्टिवल आहे 2 ठिकाणी आहे. तर दुसरं ठिकाण आहे पार्क साईडजवळ हनुमान नगर येथे. सो तिथे उरलेले जे काही सगळे ॲक्टिव्हिटीज किंवा स्टॉल्स आहे ते सगळे तिकडे आहेत. सो आता तुम्हाला मी ह्या लाईव्ह शो नंतर तिकडे घेऊन जातो. सो तिथून हार्डली 3 किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे दुसरं लोकेशन आहे यूथ फेस्टिवलचं. सो तिथे एंट्री केल्यापासून तुम्हाला त्या नॅशनल यूथ फेस्टिवलच्या भव्यतेची कल्पना येते. पार्किंग पण खूप जास्त मोठी आणि तिथे सुद्धा एक सेपरेट स्टेज आणि खुर्ची असं सगळं अरेंजमेंट्स होते. नंतर 3 ते 4 सिक्युरिटी कॅबिन्स होते आणि खूप मोठे मोठे AC पंडाल केलेले होते. आणि प्रत्येक पंडालमध्ये स्पेसिफिक प्रकारच्या गोष्टी होत्या. म्हणजे कुठल्या पंडालमध्ये काही इंडस्ट्रीयल स्टॉल्स होते, कुठल्या पंडालमध्ये काही त्या विविध राज्यांमधले काही स्पेसिफिक गोष्टींचे स्टॉल होते, काही ठिकाणी जेवणासाठीच्या अरेंजमेंट होत्या, काही ठिकाणी ऑडिटोरियमसारख्या जागा बनवलेल्या होत्या. सो असे 6 ते 7 मोठे मोठे पंडाल तिथे सेटअप केलेले होते, AC पंडाल. आणि तुम्ही डेकोरेशन्स वगैरे बघू शकतायत की किती ह्यूज म्हणता येईल. सो तिथे एंट्री केल्यापासूनच मला एका गोष्टीची कमी भासवत होती आणि ती म्हणजे आपल्या नाशिककरांची. येस, आय कॅन अंडरस्टँड की तो नॅशनल लेवलचा इव्हेंट आहे. सो तिथे फक्त नाशिककर राहणारच नाही आहे, पण मला नाशिककर फार कमी प्रमाणात तिथे दिसत होते. सो मला असं वाटतं की आपण खूप काही मोठं मिस करतोय की आपल्या नाशिकमध्ये एवढा नॅशनल लेवलचा इव्हेंट होतोय आणि आपण जर तिथे जात नाही आहे. सो मी सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा आणि विटनेस करा हा एक युनिक फेस्टिवल. मला असं वाटतं की ह्या गोष्टीसाठी फक्त नाशिककर कारणीभूत नाही आहे, तर मे बी कम्युनिकेशन आणि मीडिया पण आहे. कारण आम्हाला सुद्धा तिथे पोचल्यानंतर कळालं की हा यूथ फेस्टिवल 2 लोकेशनला होतोय.
सो मे बी कम्युनिकेशन इज ऑल्सो द प्रॉब्लेम. सो तुम्ही बघू शकतात की ह्या AC पंडालमध्ये जेव्हा आम्ही एंट्री केली तर इथं विविध राज्यांचे स्टॉल आपण म्हणू शकतोय की त्या राज्यांमधल्या काही स्पेशालिटीज होत्या. सो त्या प्रत्येक वस्तूंचे इथे स्टॉल होते. सो असेच ऑलमोस्ट सगळे पंडाल आहेत AC पंडाल. या पंडालमध्ये आपल्या नाशिकचे जे काही छोटे मोठे बिझनेस आहेत त्यांचे स्टॉल होते. जसं तुम्ही आता बघता तर रिवॅम्प मोटरचा हा स्टॉल. अशा प्रकारचे जे नवीन स्टार्टअप्स आहेत छोटे उद्योग आहेत त्यांचे हे स्टॉल या ठिकाणी बघायला मिळाले.
सो दिस इज ऑल फ्रॉम नॅशनल यूथ फेस्टिवल नाशिक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.